जय महाराष्ट्र मंडळी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपानंतर मंत्री धनंजय मुंडे विरोधकांच्या कचाट्यात सापडलेत. विरोधकांकडून चहूबाजूने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राजीनाम्याच्या चर्चावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे. तसेच अजित पवार यांना खोचक टोलाही लगावला आहे. पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, याआधी जेव्हा एखाद्या मंत्र्यावर आरोप झाले तर त्यांचा राजीनामा घेण्यात येत होता. पण आता मुद्दा असा आहे की नैतिकता आणि या लोकांचा काही संबंध आहे का, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर त्यांनी स्वाभिमान असलेल्या कोणत्याही व्यक्तीने राजीनामा दिला असता, असं शरद पवार म्हणाले. मंत्री माणिकराव कुकाटे देखील वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. एका आरोपाखाली त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. यावर शरद पवार म्हणाले, हे महाराष्ट्राची चांगले लक्षण नाही. अशा आरोपांना सामोरे गेलेल्या काही नेत्यांनी याआधी नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा दिलेला आहे. पण या सरकारकडून नैतिकतेची अपेक्षा करणं व्यर्थ आहे, असंही शरद पवार म्हणाले.